योगगंगा या कार्यक्रमामध्ये आपण सविस्तररित्या आता आसनं बघत आहोत। सुरुवातीला आपण शॉर्ट बरेच आसनं बघितले आहेत, पण तो आसन करतानाचे काही जे नियम आहेत तर ते आपण बघत आहोत। तर आज आपण वज्रासनामधले आता आपण बैठक स्थितीचे सध्या आपले चालू आहेत आसन। तर आपण आज वज्रासनामध्ये बघूया की वज्रासन त्याचं नावच वज्राप्रमाणे आपलं शरीराची स्थिती मजबूत होते। हे एकच आसन असं आहे की जे आपण जेवल्याबरोबर करू शकतो। ह्या आसनामध्ये बसल्याने आपले जे पोटाचे पॉईंट्स आहेत ते आपल्या काफ इथे आहे, पूर्ण पिंढऱ्यामध्ये। ह्या आसनामध्ये आपण जेव्हा बसतो तर हे पूर्ण पॉईंट्स पण दाबल्या जातात, म्हणजे पोटाचे विकार कमी करण्यास, पाचनशक्तीला आपलं पाचनतंत्र मजबूत करण्यास, आणि जेवल्याबरोबर जर 10 मिनटं जर आपण ह्याच्यामध्ये बसलो, लहान मुलांना पण बसवायला शिकवा आणि आपण पण बसायला, आपण काही 10 मिनटं आपल्याला उदाहरणार्थ TV बघायचं आहे तर आपण ह्याच्यामध्ये बसून बघू शकतो। तर रोज 10 मिनटं जर आपण वज्रासनात बसलो त्याचे अनेक फायदे आहेत। वज्रासनाचेच आज आपण वेगवेगळे 2-3 आसनं बघत आहोत। तर वज्रासन तर महत्त्वाचं आहेच, परंतु त्याच्यासोबतचे जे दुसरे आसन आहेत, आता दुसरं योग मुद्रा म्हणून आपण एक आसन करणार आहोत। तर ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी हे आसन नाही करायचं, ज्यांना समोर झुकायला सांगितलं नाही डॉक्टरांनी त्यांनी नाही करायचं। दोन्ही हात मागे घेतलेले आहे आणि आता श्वास सोडत कपाळ जमिनीला आणि काही सेकंद स्थिर, इथे दीर्घ श्वास आणि दीर्घ प्रश्वास। त्याच्यामध्ये जे नमाज वाचतात मुस्लिम लोक त्यांना पोटाचे विकार कमी असतात, देवाची भक्ती पण आहे आणि आसन पण आहे। योग मुद्रा काही सेकंद स्थिर ठेवायचं आहे। कोणतेही आसन करताना मी सांगत आहे प्रत्येक आसनामध्ये आम्हाला ताण पीळ दाब ते बघायचं आहे। आसनाचा कालावधी वाढवायचा, एक आसन 5-5 वेळेस तरी आपल्याला करता आलं पाहिजे आपल्याला। पुन्हा वज्रासन झालं, योग मुद्रा झालं, तर वज्रासनामध्येच आपल्याला उभं राहायचं आहे गुडघ्यांचे काही ऑपरेशन झालेले असतील तर करायचं नाही, आणि हर्नियावाल्यांनी हे 2 आसन करायचे नाही। मागे वाकायचं नाही ज्यांना हर्नियाचा त्रास आहे। त्याच्यामधले पुष्टासन स्वामी विवेकानंदाची पोस्ट पण ह्याला म्हणू शकतो। आता काही सेकंद जेवढं आपण वाकू शकतो तेवढंच वाकलेलं आहे, आणि काही सेकंद स्थिर, पुन्हा सोडताना सावकाश सरळ व्हायचं आहे। असं 4 ते 5 वेळेस। कंबरदुखी करता तर हे खूप उपयोगी आसन आहे। पुन्हा जेव्हा आपण मागे वागतो तेव्हा पोट कमी करण्यास पण इथे ताण पडतो पूर्ण पोटावर। तर ह्याचाच पुढचा भाग जो आहे उष्ट्रासन। दोन्ही हातांनी मागचे दोन्ही आपल्याला पोटे धरायचे आहेत आणि ह्या पद्धतीने काही सेकंद स्थिर राहायचं आहे। 10 मानेपर्यंत, सुरुवातीला 5 मानेपर्यंत राहावा, नंतर हळूहळू कालावधी वाढवा त्याचा ह्याच्यामध्ये पण। आणि हे थायरॉईडसाठी पण खूप उपयोगी असतं। त्याच्यामध्ये बघा थायरॉईड ग्रंथीवर विशेष प्रभाव पडतो। सोडताना सावकाश सोडलेलं आहे। एक आसनाची आवृत्ती आपल्याला 5-5 वेळेस तरी कमीत कमी करायची आहे। जास्त त्रास असेल तर 2 वेळेस दिवसातून 2दा करायचं आहे। या पद्धतीने आपण बैठक स्थितीचे वेगवेगळे आसनं सविस्तररित्या बघत आहोत। तुम्ही नक्कीच माझा व्हिडिओ बघत असाल, सबस्क्राईब करत असाल, लाईक करत असाल, प्रत्येकाला फायदा होईल असं प्रत्येकाने जाणवलं मनामध्ये, तरच स्वस्थ देश, स्वस्थ भारत आपला होऊ शकतो। आणि धन्यवाद। ओम। असेच व्हिडिओ बघत राहा।